मंडळी, जर तुम्ही नेहमी नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आता टोल नाक्यावर खिशातून चिल्लर काढण्याचे किंवा सुट्ट्या पैशांवरून टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे दिवस संपले आहेत. केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख व्यवहार म्हणजेच कॅश पेमेंट पूर्णपणे बंद होणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा तुमच्या खिशावर आणि प्रवासावर काय परिणाम होईल, हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येत्या 1 एप्रिल पासून नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने टोल संकलनाची पद्धत पूर्णपणे डिजिटल करण्याचा चंग बांधलाय. आतापर्यंत टोल नाक्यांवर फास्टॅग नसलेल्या लोकांसाठी एक कॅश लेन उपलब्ध असायची, जिथे दुप्पट दंड भरून लोक रोख रक्कम देऊन पुढे जात असायचे. मात्र आता ही सुविधा कायमची बंद होणार आहे. 1 एप्रिल नंतर तुम्ही कोणत्याही टोल नाक्यावर गेलात तर तिथे कर्मचारी तुमच्याकडून नोटा किंवा नाणी स्वीकारणार नाहीत. हा बदल भारताला पूर्णपणे डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे नेण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल मानलं जात आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर रोख पैसे चालणार नाहीत तर टोल भरायचा कसा? सरकारने यासाठी 2 मुख्य पर्याय दिलेले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे फास्टॅग. सध्या देशातील 98% अधिक वाहनांवर फास्टॅगच आहे. पण ज्यांच्याकडे फास्टॅग नाही किंवा ज्यांचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाला आहे, त्यांच्यासाठी यू-पी-आय हा दुसरा पर्याय असेल. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून किंवा मोबाईल ॲपद्वारे टोल भरू शकणार आहात. या 2 पर्यायांव्यतिरिक्त तिसरा कोणताही मार्ग टोल भरण्यासाठी उपलब्ध नसेल, हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे टोल संकलनातील पारदर्शकता. जेव्हा रोख व्यवहार होतात तेव्हा अनेकदा हिशोबात घोळ होण्याची किंवा भ्रष्टाचाराची शक्यता असते. डिजिटल पेमेंटमुळे प्रत्येक रुपयाचा हिशोब सरकारकडे ऑनलाईन नोंदवला जाईल. यामुळे टोल नाक्यावरून किती वाहने गेली आहेत, किती महसूल जमा झाला आहे, याची अचूक माहिती रिअल टाईममध्ये उपलब्ध होईल. यामुळे सिस्टीममध्ये अधिक सुसूत्रता येईल आणि सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या पैशांची गळती थांबण्यासाठी मोठी मदत होईल. आपण पाहतो की सणासुदीला किंवा सुट्ट्यांच्या काळात टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचं मुख्य कारण म्हणजे काही लोक अजूनही रोख रक्कम देऊन टोल भरतात, ज्यामुळे एका वाहनाला किमान 1 ते 2 मिनिट लागतात. सुट्ट्या पैशांचा गोंधळ उडतो आणि मग मागच्या वाहनांना थांबावं लागतं. आता 1 एप्रिल नंतर सर्व व्यवहार डिजिटल असल्याने वाहनांचा वेग कायम राहील. फास्टॅगमुळे गाडी न थांबवता टोल कट होईल आणि यू-पी-आयमुळे अवघ्या काही सेकंदातच व्यवहार पूर्ण होईल. यामुळे नॅशनल हायवेवरील प्रवास अधिकच स्मूथ आणि फास्ट होणार आहे. जेव्हा एखादे वाहन टोल नाक्यावर रांगेत उभे असते, तेव्हा त्याचे इंजिन चालू असते, ज्यामुळे विनाकारण इंधनाचा वापर होतो. एका सर्वेक्षणानुसार टोल नाक्यावरील गर्दीमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं इंधन वाया जातं. आता विनाथांबा प्रवास होणार असल्यानं प्रवाशांचा वेळ तर वाचेलच, पण त्यासोबत इंधनाचीही मोठी बचत होईल. पर्यायाने यामुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. हा निर्णय केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही सकारात्मक ठरेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केलाय. अनेक वाहनधारक विचारत आहेत की जर चुकून फास्टॅग नसेल तर काय होईल? सध्याच्या नियमानुसार फास्टॅग लेनमध्ये विना फास्टॅग शिरल्यास दुप्पट टोल भरावा लागतो. 1 एप्रिल नंतर नियम अधिक कडक होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग नाही पण ते यू-पी-आयने पैसे देण्यास तयार आहेत, त्यांना सध्या लागू असलेल्या टोलच्या 1.25 पट रक्कम मोजावी लागणार आहे. म्हणजे डिजिटल व्यवहार अनिवार्य असले तरी तुम्ही फास्टॅग व्यतिरिक्त दुसरा मार्ग निवडला तर तुम्हाला अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागू शकतो. ज्या प्रवाशांकडे तात्पुरत्या कारणास्तव फास्टॅगमध्ये बॅलन्स नसेल किंवा तांत्रिक अडचण असेल, त्यांच्यासाठी टोल नाक्यावर क्यूआर कोडचे मोठे बोर्ड लावलेले असतील. सध्याच्या प्रायोगिक तत्वावर काही टोल नाक्यांवर ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र 1 एप्रिलपासून हे प्रत्येक लेनमध्ये बंधनकारक असेल. यामुळे रांगेत उभे असताना तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता आणि तुमची पावती डिजिटल स्वरूपात जनरेट होईल. यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणं पूर्णपणे बंद होईल. भारतातील सुमारे 1150 पेक्षा जास्त नॅशनल हायवे टोल नाक्यांवर या बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी NHAIने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक टोल नाक्यावर हाय स्पीड इंटरनेट आणि स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये. येत्या काही दिवसातच या टोल नाक्यांचे पूर्णपणे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कर्मचारी
अधिकारी आता पैसे घेण्यासाठी नाही तर केवळ वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांना मदत करण्यासाठीच तिथे हजर असतील. डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही येतोय. सरकारने स्पष्ट केलं आहे की टोल नाक्यांवरील UPI पेमेंट सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित असेल. प्रवाशांनी केवळ अधिकृत QR कोडच स्कॅन करावा असं आवाहनही करण्यात येत आहे. तसेच फास्टॅगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी KYC अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तुमचा फास्टॅग जर अजूनही जुना असेल किंवा KYC पूर्ण नसेल तर 1 एप्रिल पूर्वीच ते काम उरकून घ्या, अन्यथा तुमचा फास्टॅग ब्लॅक होऊ शकतो. टोल नाक्यावर सर्वात जास्त भांडणे ही 5, 10 किंवा 20 रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून होतात. टोल कर्मचारी अनेकदा सुट्टे पैसे नसल्याचं सांगतात किंवा प्रवासी मोठ्या नोटा देतात, ज्यामुळे रांगा वाढतात. डिजिटल व्यवहार सुरू झाल्यामुळे हा वादाचा मुद्दा कायमचा मिटणार आहे. जितका टोल असेल तितकेच पैसे तुमच्या खात्यातून कट होतील. यामुळे प्रवाशांचा मनस्ताप कमी होईल आणि प्रवासही आनंदी होईल. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल नाक्यांवरील हा मानसिक ताण आता कमी होणार आहे. भारतात जेव्हा फास्टॅगची सुरुवात झाली तेव्हा अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण गेल्या काही वर्षात ही प्रणाली अत्यंत यशस्वी ठरली आहे. सध्या देशातील 98% अधिक वाहनांनी फास्टॅग स्वीकारलाय. याचाच अर्थ जनता आता डिजिटल व्यवहारांसाठी सज्ज झाली. याच यशाचा विचार करून सरकारने आता उरलेले 2% रोख व्यवहारही बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. यामुळे एक देश एक टॅक्स आणि आता एक देश एक डिजिटल टोल हे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा निर्णय केवळ वेळेच्या बचतीसाठी नाही तर जागतिक दर्जाच्या रस्ते सुविधा देण्याच्या उद्देशाने घेतला आहे. प्रगत देशांमध्ये जसे टोल नाक्यावर गाड्या थांबवाव्या लागत नाहीत, तशीच व्यवस्था भारतात उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. येत्या काळात सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टीमवरही काम सुरू आहे, पण तोपर्यंत पूर्णपणे कॅशलेस होणे ही त्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे भारताचे रस्ते नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि आधुनिक होणार आहे. 1 एप्रिलची वाट न पाहता तुम्ही आत्ताच तुमच्या वाहनाचा फास्टॅग तपासा. त्यात पुरेसा बॅलन्स आहे की नाही याची खात्री करा. तुमच्या फास्टॅगचे KYC अपडेट आहे की नाही हे बँक किंवा फास्टॅग प्रोव्हायडरच्या ॲपवरून चेक करा. प्रवास करताना मोबाईलमध्ये किमान एक UPI ॲप चालू ठेवा, जेणेकरून आणीबाणीच्या वेळी तुम्हाला टोल भरता येईल. या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास अडथळामुक्त होईल. तर मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून होणारा हा बदल तुम्हाला कसा वाटतो? तुम्हाला वाटतं का की यामुळे खरंच टोल नाक्यांवरील रांगा कमी होतील किंवा तुम्हाला डिजिटल पेमेंट करताना काही अडचणी येतात का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.